सर तुम्ही एक वर्ड यूज केला, कॉर्टिसोल. ऑनलाईन हा वर्ड खूप फेमस आहे. व्हॉट इज कॉर्टिसोल आणि त्याचा काय इफेक्ट होतो सर, ते थोडं डिटेलमध्ये सांगा सर. कारण की हा प्रश्न विचारण्यामागचं रिझन सर, की कॉर्टिसोल तुमचा असा पाहिजे, कॉर्टिसोल तसा पाहिजे, याच्यावरती खूप सध्या चर्चा चालू आहे. आणि तेच म्हटलं की वेन अ डॉक्टर इज गिव्हिंग द राईट आन्सर, ते म्हटलं एकदा आपण विचारून घेऊ सर. हो, कॉर्टिसॉल हा हार्मोन आहे. बेसिकली एखादी सिच्युएशन, डिफिकल्ट सिच्युएशन्स आल्यानंतर आपली बॉडी दोन मोडमध्ये, एक तर फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये असते. जिथे आपण फाईट करू शकणं तिथनं फ्लाईट म्हणजे निघून पळून जाणे, हा कंडिशनल स्वभाव आहे आपला. हे कॉर्टिसॉल जेव्हा फाईट मोडमध्ये असतो, जेव्हा स्ट्रेसफुल सिच्युएशन असते किंवा एखादी डिफिकल्ट सिच्युएशन्स आपल्याला हँडल करायची असते, तर हा कॉर्टिसॉल तसा आपल्या मदतीसाठी असतो. शरीराला तयार करतो त्या सिच्युएशनला हँडल करायला. पण स्ट्रेस म्हणजे काय? एन्झायटी म्हणजे काय? ऍक्शनच्या आधी माझ्या डोक्यात त्याचे विचार येत आहेत, काही कृतीच्या आधी मी त्याची चिंता करतोय. मी आता इथे बसलोय तुझ्याबरोबर पॉडकास्ट करतोय, पण मी माझ्या पेशंटचा विचार केला तर काय स्ट्रेस निर्माण होईल, एन्झायटी निर्माण होईल. मग माझ्या पेशंटचं मला 4 वाजता ऑपरेशन्स करायचे आहेत, मला 20 पेशंट्सला मला ओपीडी बघायची आहे. इफ आय स्टार्टेड थिंकिंग दिस वाईल टॉकिंग टू यू, म्हणजे याच्यात काय मी प्रेझेंटमध्ये नाहीये आणि मी विचार तो करतोय, तर हे माझं एन्झायटी वाढवेल आणि दॅट कॉजेस इन्क्रीज हार्ट रेट, ब्लड प्रेशर वाढतं आणि हे सगळं तुमच्या सिस्टीमवर त्याचा बॅड इफेक्ट होतो. म्हणून कॉर्टिसॉल इज गुड ओनली ड्युरिंग दॅट ऍक्च्युअल ऍक्शन टाइम, नॉट बिफोर दॅट.